इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका शेतकऱ्याला जास्त बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये कलिंगडाचं उत्पन्न शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात, मात्र हे शेतात पिकवलेलं कलिंगड इराण आणि इराकला जात असतं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून। मात्र यावर्षी युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे शेतकरी मोठा संकटात सापडलाय। शेतकऱ्याला स्वतः मोठ्या शहरामध्ये शेतातलं कलिंगड आणून विकावं लागत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कलिंगड विकत असताना आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगाल, कुठलं गाव आहे तुमचं आणि काय परिस्थिती आहे कलिंगडच्या उत्पन्नाची? आमचं गाव मोहा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। काय परिस्थिती, काय भाव आहे? काय आता भाव नाही, काय नाही। हे तुम्ही ह्याच्या आधी रोडवरती कधी विकला का माल? ह्याच्या आधी कधी नाही केला। काय कारण मग यावर्षी? ते युद्धामुळं इराणला हे बाहेर जातं माल एक्सपोर्टला, या वर्षी गेला नाही, बर, म्हणून आम्हाला हे माल घेऊन यायची पाळी आली। नुकसान आहे? नुकसान आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कलिंगडचं उत्पन्न घेतात। त्याचं कारण असं आहे की कलिंगड उत्पन्न जे आहे ते फक्त 2 महिन्यामध्ये शेतकऱ्याला आर्थिक नफा कमवून देणारं उत्पादन आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकवतात। मात्र यावर्षी युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळं शेतकऱ्यावरती मोठं संकट आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।